अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय। काल रात्रभर संततधार पाऊस पडल्यानंतर आज पहाटेपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्वत्र जोरदार पाऊस बरसतोय। यामुळे कुठेतरी पालक असतील, विद्यार्थी असतील यांची त्रिधारपीठ उडालेली पाहायला मिळाली। ध्वजारोहण सर्वत्र पार पडलं, मात्र पालक असतील, विद्यार्थी असतील, तसेच संस्था चालक असतील यांची सर्वांची त्रिधारपीठ या पावसामुळे पाहायला मिळाली। दुसरीकडे परभणी शहरातील विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि शेती पिकांमध्ये पाणी साचल्याचं चित्र आहे। आपण बघू शकतो, मी सध्या नांदखेडा शिवारातील या शेतामध्ये आहे। तूर आणि कापसाचा हा प्लॉट आहे, पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। कारण पहाटेपासून पावसाचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि कुठेतरी ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। काही ठिकाणी पूर आलेला आहे आणि यामुळेच पिकांचंही नुकसान झालेलं आहे। पूर्णा तालुक्यातील मुंबर शिवारामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। वांग्याचा प्लॉट होता शेतकऱ्याचा, तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। काही जिल्ह्यातील विविध भागांमध्ये हे नुकसान झाल्याचं चित्र आहे। शहरामधील अष्टभुजा चौक, अष्टभुजा मंदिर परिसर असेल, गांधी पार्क असेल, शिवाजी चौक असेल, तसेच पारदेश्वर मंदिर परिसर असेल, या ठिकाणी गुडघ्या एवढं पाणी जे आहे ते रस्त्यांवर साचलेलं पाहायला मिळते। महानगरपालिकेकडून करण्यात आलेली स्वच्छतेचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागणार आहे। कारण रस्त्यावर गुडघ्या एवढं पाणी आणि घाण जी आहे ती सर्वत्र पाहायला मिळालेली आहे आणि एकूणच सर्वत्र पाऊस जो आहे तो जोरदार बरसतोय। काही ठिकाणी बळीराजा सुखावला असला तरी शेती पिकांचंही या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र परभणी जिल्ह्यात दिसून येत आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।